नमस्कार. सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे सामाजिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. सावित्रीबाई फुले या भारतातील महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत मुलीसाठी शाळा उघडल्या. सन 1873 सामाजिक समानतेला चालना देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज संस्थेत सावित्रीबाई फुले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना एकत्रितपणे जातीय पदानुक्रम आणि जातीय भेदभाव या संदर्भात आव्हान दिले. सावित्रीबाई फुले यांनी भारतातील महिला सक्षमीकरण आणि स्त्रीवादाचे आदर्श म्हणून अनेकदा उद्धृत केले जाते. सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे दिनांक 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाई या 9 वर्षांच्या असताना सन 1840 त्यांचा विवाह 13 वर्ष वयाच्या ज्योतिबा गोविंदराव फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाईंचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे खतगुण गोरे, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचे कारभारी पंतप्रधान पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांची आई त्यांच्या लहानपणीच वारली. ज्योतिरावांची मावस आत्या सगुणाई यांनीच त्यांचा सांभाळ केला. सगुणाई एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी ज्योतिरावांना प्रेरित शिकण्यासाठी प्रेरित केले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनरी यांना लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाईने मागासाच्या वस्तीत एक वर्ग काढला. हा त्यांचा पहिला वर्ग होय. सगुणाई त्या शाळेत शिकवू लागल्या. दिनांक 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामधील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा काढली. तत्कालीन स्वतःच्या कुटुंबाला व स्वतःच्या समाजाच्या विरोधाला न जुमानता सावित्रीबाईंनी विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक इतर मुलींनाही शिक्षण दिले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एक देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिली शाळा ही बंगालमध्ये सुरू झाली. यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या 14-15 शाळा उत्तर भारतात होत्या. भारतीय माणसाची मुलींची पहिली शाळा पॅरिस सरकारची होय. नंतर पुणे येथे आपल्या शाळेत सावित्रीबाई म्हणून काम करीत असत. ज्योतिराव यांच्यावर ख्रिस्ती रिलिजनचा प्रभाव होता. मात्र सावित्रीबाई हिंदू दैवत आपले आराध्य मानत. त्या काळात पुण्यातील अन्य भागातील 2-3 मुलींची शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. फुले यांच्या बहुतांश शाळा लगेच बंद पडल्या. अहिल्यानगरला भारतातील ख्रिस्ती मिशनरी शाळा सन 1822 भारतातील खरी पहिली मुलींची शाळा मिस फेरारी यांनी काढली. मुंबईतल्या गिरगावातही सन 1847 ते सन 1848 दरम्यान स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीने कमलाबाई हायस्कूल नावाची मुलीसाठी शाळा सुरू केली. मिशनरी नसलेली पियरी चरण सरकार यांनी मुलीसाठी भारतातली पहिली शाळा बारसात टाऊन येथे सन 1846 ते 47 काढली. शाळेसाठी नवीन कृष्णमित्र आणि काली कृष्णमित्र या 2 भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा काली कृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी सन 1848 ते सन 1849 या दरम्यान मुले आणि मुलीसाठी पहिली सहशिक्षण शाळा काढली. भोसले यांनीही सन 1847 ते 1848 दरम्यान पहिली मुलींची शाळा काढली.
पण काही दिवसातच या शाळेच्या मुलासाठी आणि मुलीसाठी अशा 2 शाखा झाल्या. लग्नाच्या वेळी सावित्रीबाई निरक्षर होत्या. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना मिस फेरारी यांच्याकडे ब्रिटिश शिक्षण दिले. ज्योतिरावाकडे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणाची जबाबदारी ज्योतिरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांच्याकडे होती. त्यांनी स्वतःला 2 शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमातही सहभागी करून घेतले. पहिली नगरमधील अमेरिकन मिशनरी सिंथिया फेरारी यांनी चालवलेल्या संस्थेत होती. दुसरा अभ्यासक्रम पुण्यातील एका सामान्य शाळेत होता. त्यांचे प्रशिक्षण पाहता सावित्रीबाई या पहिल्या पुण्यातील महिला शिक्षका आणि मुख्याध्यापिका झाल्या असतील. सावित्रीबाईंचा जन्मतारीख म्हणजे 3 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मुलींच्या शाळांमध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले या लेखिका आणि कवयित्री सुद्धा होत्या. त्यांनी सन 1854 मध्ये काव्य फुले आणि सन 1892 मध्ये 52 काशी सुबोध रत्नाकर प्रकाशित केले आणि जा शिक्षण मिळवा या नावाची कविता देखील प्रकाशित केली. शब्द फुलेमध्ये त्यांनी श्री शिव यांची स्तुती करून माता सरस्वतीने काव्यास प्रेरणा दिली आहे हे स्पष्ट केले. त्या हिंदू धार्मिक स्त्री होत्या ज्यामध्ये त्यांनी वंचित लोकांना शिक्षण घेऊन स्वतःला मुक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या अनुभवाचा आणि कामाचा परिणाम म्हणून त्या एक उत्कट स्त्रीवादी बनल्या. महिलांच्या हक्काबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी महिला सेवा मंडळाचीही स्थापना केली. काव्य फुले, सावित्रीबाई फुले यांची गाणी, सुबोध रत्नाकर, 52 कशी आणि ज्योतिबांची भाषणे ही सावित्रीबाई फुले यांची प्रकाशित पुस्तके आहेत. त्यांनी महिलांसाठी जातीय भेदभाव किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव मुक्त असलेल्या मेळाव्याचे ठिकाण देखील बोलावले. याचे प्रतीक म्हणजे उपस्थित सर्व महिलांना एका चटईवर बसवायचे. त्या भ्रूण हत्या विरोधी कार्यकर्त्या सुद्धा होत्या. त्यांनी महिलांसाठी निवारस्थान उघडले जेथे ब्राह्मण विधवा त्यांच्या मुलांची सुरक्षितपणे प्रसूती करू शकत होत्या आणि त्यांची इच्छा असल्यास त्यांना दत्तक घेण्यासाठी ते सोडू शकतात. त्यांनी बालविवाह विरुद्ध ही मोहीम चालवली आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी सती प्रथेला कडाडून विरोध केला आणि त्यांनी विधवा आणि वंचित मुलासाठी घर सुरू केले. सन 1897 साली पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. त्यात अनेक लोक बळी पडले गेले. पुण्यात प्लेगची साथ पसरल्यानंतर सन 1897च्या संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू झाला होता. या कायद्यानुसार एखादी व्यक्तीला प्लेगचा आजार झाल्याची शंका आल्यास तिची इच्छा असो वा नसो तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती केले जात असे. प्लेगचे रुग्ण शोधण्यासाठी ब्रिटिश अधिकारी रँड याचे सैनिक पुणेकरांच्या घरात घुसत होते. सामानाच्या तपासणीच्या नावाखाली लुटालूट करत होते. उगीचा संशय घेऊन बरेच सामान जाळून टाकत होते. रुग्णालयात भरती करण्यासाठी लोकांना फरफटत नेत होते. रोगग्रस्त लोकांसोबतच अनेक निरोगी लोकांनाही केवळ संशयावरून रोग्यांच्या छावणीत हलविण्यात आले. ब्रिटिश सोल्जर हे देवघर स्वयंपाकघरात पायातल्या जोड्याने शिरत होते. देव बाहेर काढून रस्त्यावर फेकत होते. स्वयंपाकघरातील लोणच्यांच्या बाटल्या रोग होईल म्हणून उकिरड्यात टाकून द्यायचे. घरातील वृद्ध तसेच स्त्रियांवर अत्याचार केले गेले. याच प्लेगच्या साथीत अडकलेल्या लोकांचे त्यांना त्रास सहन झाले नाही. त्यांनी प्लेग पीडितांचे पुणे शहराजवळील ससाणे नगर यांच्या माळावर हॉस्पिटल सुरू केले. सावित्रीबाई आणि त्यांचा दत्तक मुलगा यशवंत यांनी सन 1897 मध्ये नालासोपारा परिसरात बुबोनिक प्लेगच्या जगभरात 3ऱ्या साथीच्या रोगाने प्रभावित झालेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी एक क्लिनिक उघडले. क्लिनिकची स्थापना पुण्याच्या बाहेरील भागात संसर्गमुक्त ठिकाणी करण्यात आली. पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला वाचवताना सावित्रीबाईंचा वीरतापूर्वक मृत्यू झाला. गायकवाड यांच्या मुलाला मुंडव्याबाहेरील महार वस्तीत प्लेग झाला हे कळताच सावित्रीबाई फुले त्यांच्या पाठीशी धावून गेल्या आणि त्यांना पाठीवर घेऊन रुग्णालयात नेले. या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली आणि दिनांक 10 मार्च 1897 रोजी
रात्री 9 वाजता त्यांचा मृत्यू झाला. पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून सन 1852 ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पती-पत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुले यांनी भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी गृहिणी नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून सन 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांचा वारसा लक्षणीय आहे आणि महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य अत्यंत आदरणीय मानले जाते. अण्णाभाऊ साठे यांच्या सोबतच फुले या मागासवर्गीयासाठी एक आयकॉन बनल्या. मानवी हक्क अभियान या हिंदू मातंग संस्थेच्या स्थानिक शाखामधील महिला त्यांच्या जयंतीला अनेक मिरवणुका काढतात. पुणे महानगरपालिकेने सन 1983 त्यांचे स्मारक तयार केले. त्यांचे दिनांक 10 मार्च 1998 रोजी फुले यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल खात्याने एक टपाल तिकीट सुद्धा प्रसिद्ध केले. 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात विशेषतः मुलींच्या शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. सन 2015 पुणे विद्यापीठाचे नामविस्तारीकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. सावित्रीबाई ज्योतिराव फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि थोर समाजसुधारक होत्या. त्यांनी त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबतीने स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि हक्कांच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांचा जन्म दिनांक 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. दिनांक 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या काळी स्त्रियांनी शिकणे पाप मानले जात असे. त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर शेण दगड फेकले तरीही त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. केवळ शिक्षणच नव्हे तर त्यांनी सतीप्रथा, बालविवाह, केशवपणासारख्या अनिष्ट प्रथांना कडाडून विरोध केला. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला आणि आपल्या घरातील पाण्याचा हौद दलितांसाठी खुला करून दिला. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून महाराष्ट्र शासनाने 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नाम विस्तारीकरण करण्यात आले आहे. सन 1897 पुण्यात प्लेगची भयंकर साथ आली होती. रुग्णांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले यांना स्वतःलाही प्लेगची लागण झाली आणि दिनांक 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले. सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक सण आणि सामाजिक उत्सव. शोध अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. समाजनिष्ठा हीच जीवननिष्ठा.